केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी पगारवाढ येणार का? 18,000 रुपयांचा पगार थेट 78,840 रुपयेपर्यंत जाऊ शकतो का? अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. पण हा आकडा खरंच किती वास्तववादी आहे? सरकार नेमकं कोणता फिटमेंट फॅक्टर मंजूर करू शकतं? 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या कोणते प्रस्ताव चर्चेत आहेत? आणि कोणत्या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन, डीए, एचआरए आणि इतर भत्ते बदलू शकतात? या व्हिडिओमध्ये आपण अधिकृत माहिती, तज्ज्ञांचे अंदाज आणि संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा कर्मचारी मित्रांनो, 8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि निवृत्ती वेतनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कर्मचारी संघटनांनी या संदर्भात अनेक सूचना आणि शिफारसी सादर केल्या आहेत. जर सरकारचे उच्च फिटमेंट फॅक्टर मंजूर केला तर 18,000चा मूळ पगार सौंदर्यदृष्ट्या 78,840 पर्यंत जाऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. मग सरकार 8वा वेतन आयोग कधी लागू करणार? 8वा वेतन आयोग आपल्या शिफारसी तयार करत आहे. अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार असून त्याचा परिणाम लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांवर होऊ शकतो. यामुळे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत सातत्याने नवीन चर्चा आणि माहिती समोर येत आहे. आयोग आपल्या शिफारशींवर काम करत असून सरकार कर्मचारी संघटनांकडून आलेल्या सूचना आणि प्रस्तावांचाही विचार करत आहे. सूचना सादर करण्यासाठी मुदत वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयोग विविध प्रस्तावांचा सविस्तर अभ्यास करत असल्याचे मानले जात आहे. पगार आणि निवृत्ती वेतनाबाबत महत्त्वाचे निर्णय भविष्यात घेतले जाऊ शकतात. त्यामुळे लाखो कर्मचारी प्रत्येक नव्या अपडेटकडे लक्ष ठेवून आहे. सध्या सर्वाधिक चर्चा फिटमेंट फॅक्टरवर सुरू आहे, कारण नवीन मूळ वेतनाची गणना याच सूत्रावर आधारित असणार आहे. कर्मचारी संघटनांनी वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर सुचवले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. अनेक प्रस्तावांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की जर सर्वाधिक म्हणजे 4.38 फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर 18,000चे मूळ वेतन 78,840 पर्यंत जाऊ शकते. मात्र हा केवळ प्रास्ताविक आकडा आहे. सरकारने अद्याप कोणताही अंतिम निर्णय फिटमेंट फॅक्टर जाहीर केलेला नाही. आता प्रश्न असा आहे की सरकार नेमका कोणता फिटमेंट फॅक्टर मंजूर करेल? कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य होतील का? 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी होईल आणि संभाव्य पगारवाढीचे गणित काय असू शकते, हे आता सविस्तर समजून घेऊया. 8व्या वेतन आयोगाबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या विविध कर्मचारी संघटना आणि तज्ज्ञांनी 8व्या वेतन आयोगासाठी वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरचे प्रस्ताव दिले आहेत. हे प्रस्ताव साधारणपणे 1.92 ते 4.38 या श्रेणीत आहेत. मात्र सरकारने अद्याप कोणताही अंतिम फिटमेंट फॅक्टर जाहीर केलेला नाही. जर सरकारने 4.38 फिटमेंट फॅक्टर मंजूर केला तर सध्या 18,000 मूळ वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन सौंदर्यदृष्ट्या 78,840 पर्यंत जाऊ शकतो. मात्र हा केवळ प्रस्तावित अंदाज आहे. त्यामुळे पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होईल. राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणा परिषद JCMने 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे, तर काही निवृत्ती वेतनधारक संघटनांनी 3.25चा प्रस्ताव दिला आहे. इतर काही संघटनांनीही वेगवेगळे प्रस्ताव सरकारसमोर मांडले आहेत. दुसरीकडे माजी अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या मते सरकार 1.92 फिटमेंट फॅक्टरचा विचार करू शकते, तर काही तज्ज्ञांच्या मते 2.86 फिटमेंट फॅक्टर ही शक्य आहे. म्हणूनच अंतिम आकडा
काय असेल याबाबत अद्याप निश्चितता नाही. आता वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरनुसार संभाव्य वेतन किती होऊ शकते ते पाहूया. जर 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर 18,000चे मूळ वेतन अंदाजे 34,560 होऊ शकते. जर 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर मूळ वेतन सुमारे 46,260 पर्यंत जाऊ शकते. जर 3.0 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मूळ वेतन 54,000 इतके होऊ शकते. 3.25 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मूळ वेतन अंदाजे 58,500 पर्यंत जाऊ शकते. तर 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास ते अंदाजे 68,940 पर्यंत पोहोचू शकते. आणि जर सर्वाधिक चर्चित असलेल्या 4.38 फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर 18,000चे मूळ वेतन सैद्धांतिकदृष्ट्या 78,840 पर्यंत जाऊ शकते. मात्र हा केवळ प्रास्ताविक अंदाज असून सरकारने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. जर उच्च फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर सध्याच्या वेतनाच्या तुलनेत लक्षणीय वाढ होऊ शकते. मात्र अंतिम वाढ सरकारने मंजूर केलेल्या फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल. याचा परिणाम केवळ मूळ वेतनावरच नाही तर महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर भत्त्यांवरही होऊ शकतो. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतन रचनेत काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ केवळ पगारच नव्हे तर संपूर्ण वेतन रचनेत बदल होऊ शकतो. मात्र अंतिम स्वरूप आयोगाच्या शिफारसी आणि सरकारच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल. सध्या चर्चेत असलेल्या सर्व फिटमेंट फॅक्टर आणि वेतनाचे आकडे हे कर्मचारी संघटना, तज्ज्ञ आणि विविध प्रस्तावावर आधारित आहेत. केंद्र सरकारने अद्याप कोणताही अधिकृत फिटमेंट फॅक्टर किंवा नवीन वेतन श्रेणी जाहीर केलेली नाही. त्यामुळे सध्या समोर येणाऱ्या आकड्यांकडे संभाव्य अंदाज म्हणूनच पाहावे. 8व्या वेतन आयोगाला आपल्या शिफारसी तयार करण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आला आहे. या काळात आयोग विविध सूचना, शिफारसी आणि आर्थिक बाबींचा अभ्यास करत आहे. आयोगाचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर झाल्यानंतर त्यावर विचार केला जाईल. त्यानंतरच अंतिम निर्णय आणि अंमलबजावणीबाबत घोषणा केली जाईल. म्हणूनच कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. अंतिम निर्णयानंतरच नवीन वेतन, फिटमेंट फॅक्टर आणि भत्त्यांचे स्पष्ट चित्र समोर येईल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकार अंतिम फिटमेंट फॅक्टर आणि वेतन रचना निश्चित करेल. ही प्रक्रिया काही काळ चालू शकते. त्यामुळे अंतिम निर्णय येईपर्यंत संयम ठेवणे आवश्यक आहे. सध्या पगारवाढीबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात असल्या तरी अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. 8व्या वेतन आयोगाच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटवर लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष लागले आहे. सरकारकडून अधिकृत निर्णय जाहीर झाल्यानंतर अंमलबजावणीची तारीख, फिटमेंट फॅक्टर आणि नवीन वेतन रचनेबाबत संपूर्ण माहिती समोर येईल. तोपर्यंत समोर येणाऱ्या प्रत्येक अपडेटची अधिकृत स्रोताद्वारे पडताळणी करणे आवश्यक आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत अधिकृत निर्णय आल्यानंतर त्याची सविस्तर माहिती आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुम्हाला काय वाटतं? सरकार कोणता फिटमेंट फॅक्टर मंजूर करू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.